नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं या डेटाच्या अनालिसिस व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आपण जो डेटा ट्रॅक करतोय तो 27 तारखेच्या मार्केटसाठी सोमवार आहे मित्रांनो. एक्सपायरीच्या आधीचा दिवस आहे आणि डेटा कसा आलाय ते आपल्याला बघायचंय. कालचा जो डेटा होता म्हणजे शुक्रवारसाठीचा जो डेटा दिला होता, गुरुवारी संध्याकाळी जो डेटा आला होता 23 तारखेचा, आणि 24 तारखेला मार्केट कसं राहील त्या हिशोबाने आपण जे अनालिसिस केलं होतं ते एकदम परफेक्टली वर्क झालं. एसजीएक्स निफ्टी 90 पॉईंट प्लस पॉझिटिव्ह दाखवत होता आणि मी सांगितलं होतं तुम्हाला, व्हिडिओ नसेल बघितला तर जाऊन बघा, की मार्केट वरच्या लेवलला सस्टेन नाही करणार, वरतून एक थोडासा फॉल येण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत. कारण डेटा जो आहे तो प्रोने निगेटिव्ह घेऊन टाकलेला आहे, निगेटिव्ह आहे. आणि तसंच टायटल सुद्धा मी त्या ठिकाणी दिलं होतं. तर मित्रांनो, आजचा डेटा कसा आलाय, 27 तारखेसाठीचा जो डेटा आहे तो कसा आलाय तो आपण बघूया. तर प्रोने जे काम केलंय ते साधारण कॉल्सवर केलंय. ओव्हरऑल थोडेसे सेंटिमेंट निगेटिव्हच आहेत, पण ज्या निगेटिव्ह पोझिशन्स आहेत त्या बऱ्यापैकी कव्हर केल्यात. ऑलमोस्ट 1 लाखाच्या पोझिशन्स त्या ठिकाणी कमी झालेल्या आहेत. आणि जो वाढवून डेटा आला इकडे एफ आयचा, त्याच्यामध्ये सुद्धा फार असं हेवी निगेटिव्ह नाहीये. म्हणजे आता 2,95,000 3,15,000, म्हणजे फार मोठं असं काही चेंजेस त्या ठिकाणी आपल्याला बघायला नाही मिळाले. पण त्याच वेळी रिटेलर जो आहे तो आता थोडासा निगेटिव्ह होताना दिसतोय. ठीक आहे, निगेटिव्ह होताना दिसतोय. म्हणजे 4,88,000च्या पोझिशन्स आता त्या ठिकाणी 3,85,000च्या घेऊन ठेवलेल्या. आणि रिटेलर का निगेटिव्ह नाही होणार मित्रांनो, रिटेलरचं सायकोलॉजीची अशी वाय झेड करून टाकली आहे ना, इथं रिटेलरला एवढं हॅपी करून टाकलंय की मार्केट आता 26,200 क्रॉस करूनही वरती जाईल का काय अशा हिशोबाने होतं. मार्केट 26,083चा हाय लावून त्या ठिकाणी आज 25,730 रुपयाचा जो लो त्या ठिकाणी लावला होता 24 तारखेला 2 वाजता साधारण. तर हे काय आहे, हे कशाचे संकेत आहेत? रिटेलरला अशा पद्धतीने उलटा पालटा करून पार निचोड त्याचं वाटोळ करून त्या ठिकाणी मोठा प्लेयर त्या ठिकाणी करतोय. तर आजचा जो डेटा आहे तो फार इंटरेस्टिंग आहे. तो एकदम साइडवेज आहे. रिटेलरचा कार्यक्रम त्यांनी ऑलरेडी केलेला आहे. तुम्हाला माहित नसेल तर पुन्हा एकदा सांगतो. ज्यावेळी एक्सपायरीची सुरुवात होते ना, लास्ट एक्सपायरी, ठीक आहे, लास्ट एक्सपायरीची सुरुवात कुठून झाली होती ती आधी बघा. हे बघा, 21 तारखेपासून 21 तारखेच्या काय लेवल्स होत्या, साधारण 25,850. तर हे जे चढ उतार येतो ना, हे सोडून द्या. ते एक्सपायरी कुठे होणार ते फार इम्पॉर्टंट आहे. ते एक्सपायरी यांच्या पोझिशन्स अडकलेल्या असतात, कॅरी ऑन असतात पोझिशन्स. मी हे भरपूर वेळा सांगून झाले मित्रांनो. तर हे ज्या पोझिशन्स होतात त्या त्यांच्या एक्सपायरीची जी सुरुवात होते त्याच लेवलला कुठेतरी होण्याचा प्रयत्न करतात. मार्केट इथून वरती राहणं पण त्यांना परवडणार नव्हतं, इथून फार खाली राहणं पण त्यांना परवडणार नाहीये. आणि जे मार्केट आहे ते त्याच लेवलला सस्टेन करण्यासाठीचाच तो डाव आहे. तुम्ही बघू शकता डेटा तशाच पद्धतीने आलाय. याचे फार बारकावे तुम्हाला समजून घ्यायचे असतील तर मी खाली पिन कमेंटमध्ये त्याची लिंक दिलेली आहे मित्रांनो. ती एक्सेल फाईल तुम्ही परचेस करू शकता. मी तुम्हाला त्यासोबत एक पीडीएफ फाईल देणार आहे आणि याचे बारकावे समजावणारी ती पीडीएफ आहे. कधी काय होईल, कशा पद्धतीचं ते ऑब्झर्वेशन आहे, हे वर्षभराचं ऑब्झर्वेशन तुम्हाला फक्त आणि फक्त एका त्या परचेसमध्ये तुम्हाला मिळणार आहे. फार नॉमिनल कॉस्ट आहे. एक स्टॉप लॉस किंवा एका दिवसाचं ब्रोकरेज एवढं सुद्धा त्याचं चार्ज नाहीये. इंटरेस्टेड असाल तर नक्की परचेस करा त्या ठिकाणी. ठीक आहे, तर विक्स बघूया आपण. विक्स आणि एसजीएक्स निफ्टीचं काय चाललंय. एसजीएक्स थोडासा पॉझिटिव्ह दाखवतोय. ठीक आहे, नॉमिनल फ्लॅट पॉझिटिव्ह आहे. विक्स जो आहे तो थोडासा वाढून आलेला आहे, म्हणजे जो पॅनिक त्या ठिकाणी दिसला होता त्यासाठीच आहे. पण तो पुन्हा थोडासा कूल डाऊन होताना दिसतोय. तुम्ही बघितलं असेल साधारण 11.80च्या आसपास गेला होता आणि आता तो पुन्हा 11.60च्या आसपास आहे. तर फार मेजर असं काही चेंजेस नाहीये, पण थोडासा वाढू नये मागच्या काही ॲव्हरेज जो आहे त्याचा, किंवा मग 1 मंथचा जरी ॲव्हरेज बघितला आपण तो 10 पासून 12 पर्यंत आहे. तर भरपूर असा चेंजेस त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतोय. ठीक आहे, ऑलमोस्ट 15-20%चा जो चेंज आहे तो लोएस्ट पासून त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतोय. तर व्हॉलॅटिलिटी इन फ्युचर जर विक्स असाच राहिला तर ती थोडीशी वाढून येऊ शकते. ओव्हरऑल मंडे साठीचा जो व्ह्यू आहे तो साइडवेज आहे, फार डायरेक्शनल मोठा मूव आपल्याला अपेक्षित नाही आहे. ठीक आहे, तर बघूया आपण कसं होतंय.
आपण इथं हे करूया, नो डायरेक्शनल मेजर, काय त्याला बोलूया, मेजर ट्रेंड. ठीक आहे, साईडवेज आहे, कम्प्लीट साईडवेज दिसतंय. तर त्या हिशोबाने एक्सपायरीची तयारी आहे मित्रांनो. तर फार लॉंग इनिशिएट करण्याचा प्रयत्न करू नका. बायर्स सेलरसाठी तर गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे. आय होप या व्हिडिओचा तुम्हाला फायदा होतोय, आणि असाच तुम्हालाही फायदा होत असेल तर जे इंटरेस्टिंग आणि मार्केट जे सीकर्स आहेत त्यांच्यापर्यंत हे पोचवा. कारण लोक फार सपोर्ट, रेजिस्टन्स आणि इंडिकेटर्सवर काम करतायत. अजूनही त्यांनी त्या गोष्टी सोडलेल्या नाही. युट्यूबर आपल्या स्वार्थासाठी त्यांना तिथून वळवून क्रिप्टोकडे घेऊन चाललेले आहेत, आणि क्रिप्टो अनरेग्युलेटेड मार्केट आहे मित्रांनो. ते खोट्या लिक्विडिटीज असतात, ते सॉफ्टवेअरचे बनवलेले सगळं बायर सेलर्स असतात. तिथे तुम्ही ट्रॅप व्हाल, फसाल आणि मोठा लॉस त्या ठिकाणी करून घ्याल. तर इंडियन मार्केट बेस्ट मार्केट आहे. शिकून करा, शिकल्यानंतर सर्व काही होणार आहे. तोपर्यंत ना क्रिप्टो समजणार आहे ना दुसरं अजून काही. ठीक आहे, तर अशा हिशोबाने शिकणं फार गरजेचं आहे. आणि ह्याला डिमांड आणि सप्लायचे जे बेसिक डेटाज आहेत ते अवेलेबल असतात. क्रिप्टोसाठी असला कुठलाही डेटा अवेलेबल नाही आहे ज्याच्यामध्ये आपण तो ट्रॅक करू आणि त्या हिशोबाने आपण काही कन्क्लुजन काढू शकू. ठीक आहे, तर थांबूया आजच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू मित्रांनो.